एकदम परफेक्ट अशा साठ्याच्या करंज्या बनवणार आहोत आपण. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशा एकदम परफेक्ट बनवणार आहोत. चला मग रेसिपी सुरू करूया. त्याच्यासाठी अर्धा किलो मैदा असा चाळून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये घाण वगैरे असते. असं चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी किंवा अर्धा पावशर तुम्ही गरा टाकू शकता त्याच्यामध्ये. हे दोन्ही मिक्स करायचं आहे. पाणी टाकून ह्याला मस्त अशा प्रकारे डो तयार करायचा आहे. जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ नाही करायचा. घट्ट झाला तरी चालेल. याला एक 10-15 मिनटं साईडला ठेवून द्यायचा, कारण त्याच्यात रवा आहे तो भिजतो. ह्याच्यामध्ये पुन्हा 1 किलो गरा असा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये खोबरं किसून टाकायचे आहे. 2-3 वाट्या साखर टाकायची आहे त्याच्यामध्ये अशी बारीक वाटलेली, हे बघू शकता. आणि विलायची पावडर पण टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही दूध पण टाकू शकता, नाहीतर तुम्ही असं पाणी टाकून ह्याला थोडंसं वलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे, बघू शकता. करंज्याची चव म्हणलं तर या बाकूरमध्येच राहते, म्हणून बाकूर एकदम परफेक्ट बनवायचं आहे. आणि एकदम मग ते तर एक 10-15 मिनटं तसंच ठेवायचं. आपला डो पण असा बघू शकता कसा डो सॉफ्ट तयार झाला आहे. त्याची लाटी घेऊन अशा प्रकारे आपल्याला होईल तेवढी मोठी लाटी, म्हणजे असं चपातीसारखी लाटून घ्यायची आहे. पातळ नाही ठेवायची, जाड नाही ठेवायची. आणि त्याच्यामध्ये डालडा टाकायचा, नाहीतर तुम्ही थोडंसं मैदा आणि तूपचं मिश्रण करून पण लावू शकता. आणि अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून झाल्यानंतर त्या लाटीला असं थोडंसं टॅप करायचं आहे. आणि हे चाकूनी नाहीतर ह्याच्या लाट्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता असे लेयर्स पडले आहेत. आणि ह्या बाकूरमध्ये करायच्या टायमाला थोडंसं ह्याच्यात तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लाटी बघू शकता अशा प्रकारे हे करून लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित लाटल्यानंतर करंजीच्या साच्यामध्ये, नाहीतर तुम्ही हातानं पण करू शकता, ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे. हे बघा, माझी मम्मी तर हातानंच करते, पण मी व्हिडिओ दाखवण्यासाठी या करंजीचा साचा घेतला होता. बघू शकता एकदम परफेक्ट असे आहेत. आणि गरम गरम तेलामध्ये हे फ्राय करायचे आहेत. जास्त लाल पण नाही ठेवायच्या आणि जास्त पांढऱ्या नाही ठेवायच्या. पांढऱ्या ठेवल्या तर कच्च्या लागतात. आणि थोडंसं गरम तेलामध्येच याला फ्राय करून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती फ्राय नाही करायचं याला. हे बघू शकता अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे. लालवट झाल्या की थोड्याशा. खूप भारी लागतात यार. मी लिटरली माझी मम्मी करंज्या करत होते तेव्हा टायमाला मी जेवण झालं होतं, त्या टायमाला मी 5-6 करंज्या खाल्ल्या. एकदम भारी झाल्या त्या. रेसिपी